नमो बुद्धाय. जय भीम. आज आपण धम्मवंदना जी की पाली भाषेमध्ये आहे त्याचा मराठी अनुवाद जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया. सुआखातो भगवता धम्मो संदिठ्ठेको आकालिको एहिपसिको उपनायको पच्चतं वेदितबो वियुहिती. म्हणजे भगवंतांनी ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला आहे, ज्याचे सत्यत्व इथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घेऊ शकतो, जो निर्वाणाकडे घेऊन जातो, असा भगवान बुद्धांचा धम्म आहे. धम्मं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि. म्हणजे अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. नत्थी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. म्हणजे मागे झालेल्या बुद्धांनी जो धम्म उपदेशिला आहे व पुढे होणारे बुद्ध जो धम्म सांगतील व हल्लीच्या बुद्धांनी जो धम्म सांगितला आहे त्या सर्वांना मी सदा नमस्कार करतो. नत्थी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. म्हणजे मी दुसऱ्या कोणालाही शरण जाणार नाही, दुसऱ्या कोणाचा आधार मला नाही. बुद्ध धम्मच माझा एकमेव आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जय मंगल हो. उत्तमंगेन वंदेहं धम्मं चं त्रिविधं वरं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम. म्हणजे सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या या बुद्ध धम्माला मी नमस्कार करतो. धम्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो धम्म त्याबद्दल मला क्षमा करो. यंकिंची रतनं लोके विद्यते विविधा पुथु रतनं धम्म समानत्ती तस्मास्वत्ती भवन्तु मे. म्हणजे ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत त्यापैकी एकानेही बुद्ध धम्माची बरोबरी होणार नाही, त्यामुळे माझे कल्याण हो. अष्टांगिको आर्यपथो जनानं मुख पवे सावजुको व मग्गो धम्मो अयं संतिकरो पनितो नियानिको पनमामि धम्म. म्हणजे हा बुद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणारा, अष्टांगांनी युक्त तसेच लोकांना सुख देणारा आहे. त्या धम्माला मी नमस्कार करतो. साधू साधू साधू.